ठीक आहे, जे एवढे येतील बघा, मी पण करतो कॉलिंग, उद्या कॉलिंग होईल त्यांना सगळ्यांना. आता युनिट तुमचं 4 आहे. हां, 1 मिनिट लक्ष द्या. न्यूमेरिकल डिफरन्शिएशन अँड इंटिग्रेशन. आता याच्यामध्ये सिम्पसन 1/3 रूल, 3/8 रूल असे 2-3 टाईप आहेत. तर फॉर्म्युला काय, एफ ऑफ एक्स डी एक्स इज इक्वल टू h/3 y0 प्लस yn 4 इंटू y1 प्लस y3 प्लस y5 डॅश 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 प्लस 2 इंटू y2 प्लस y4 प्लस y6. आता याचं मिनिंग केवळ लक्षात कसं ठेवायचं, 1/3 रूल आहे हा, बरोबर ना. म्हणजे इथं 1 समजायचं याच्या शेजारी आणि इथं 3 दिसतोय, h/3चा अर्थ काय, 1/3 रूल, म्हणून h/3 आलं. प्रत्येक टाईपमध्ये जेवढे पण फॉर्म्युले आहेत याचे सिम्पसनचे 2-3 टाईप आहेत, त्यामध्ये सगळ्यामध्ये स्टार्टिंगला हेच आहे y0 प्लस yn, म्हणजे स्टार्टिंगचा नंबर आणि एंडिंगचा नंबर कुठला, yचा, असं तुम्हाला गिवन दिलेलं असतं. x आणि yच्या व्हॅल्यू दिलेल्या असतात. तर हे y पहिलं जे असणार नंबर तुमचा, तो काय पकडणार तुम्ही, y0 पकडणार, आणि लास्टचा नंबर जो असणार तो तुम्ही काय पकडणार, yn पकडणार, बरोबर. मग बाकीचे जे काही नंबर असणार मधले y0, y1, y2, y3, आणि याला y4 नाही म्हणणार, याला काय म्हणणार आपण, yn म्हणणार, समजलं. हां, असं. नंतर काय, कोणता नंबर आहे हा, 4, बरोबर. लक्षात हेच ठेवायचं, इथं 4 आहे आणि इथं 2 आहे. बाकी सगळ्या टाईपमध्ये असंच आहे. पहिल्यांदा स्टार्टिंगला काय, हे कोणते नंबर आहेत, 1, 3, 5, म्हणजे कोणते नंबर झाले, हे ऑड नंबर, आणि इथं कोणते नंबर झाले, 2, 4, 6 इवन नंबर, समजते. हां, तर आता त्याच्यातलं मिनिंग, ए म्हणजे काय असतं, लोअर लिमिट, बी म्हणजे काय असतं, अप्पर लिमिट, y0 म्हणजे इनिशियल नंबर, yn म्हणजे फायनल नंबर, आणि h म्हणजे काय असतं, इंटरवल, यांच्या दोघां प्रत्येकामधला डिफरन्स किंवा डेव्हिएशन. 0 to 1/2 म्हणजे कितीनी इन्क्रीमेंट झालेले, 1/2नी झालेले, बरोबर. 1/2 प्लस 1 म्हणजे किती, 1. 1/2 प्लस 1 म्हणजे किती आलं, 3/2. 1/2 प्लस, इथं काहीतरी बघतो मी, चुकलं आहे का, 3/2 प्लस 1/2 इज इक्वल टू किती आलं, 2 आलं. ठीक आहे. आपण इन्क्रीमेंटचं पण आपण याचं फॉर्म्युला आहे ते काढायचं आहे. हा तुमचा क्वेश्चन असतो. 0 to 2 लिमिट दिलेलं आहे, e⁻x dx युजिंग सिम्पसन 1/3 रूल, आणि असं गिवन दिलेलं असतं एक्सची व्हॅल्यू आणि वायची व्हॅल्यू. आता वाय म्हणजे काय असतं, फंक्शन ऑफ एक्स, म्हणजे इथं जी व्हॅल्यू असती ती तुमची काय असती, एफ ऑफ एक्स असतं. त्याला आपण काय बोलतो, e⁻x. म्हणजे आपण काय करणार, या व्हॅल्यू कधी कधी देतात, कधी कधी देत नाहीत. जर नाही दिल्या, त्यांनी फक्त एक्सच्या व्हॅल्यू दिल्या, तर आपण काय करणार, प्रत्येक वेळेस कॅल्सी आहे आपल्याकडं, इथं काय एक्स आहे, 0 आहे, मग कॅल्सी घेणार आपण, फक्त कॅल्सी. हां, हे इथं इंटिग्रेशन आहे का, इंटिग्रेशनची व्हॅल्यू आहे का, इथं नाही आहे. आपण काय करणार, e⁻0, कॅल्सीवरती आन्सर काढलं, किती आलं, 1. e⁻1/2 कॅल्सीवरती आन्सर काढलं, हे आन्सर येईल. e⁻1 हे आन्सर येईल. e⁻3/2 हे आन्सर येईल. e⁻2 हे आन्सर येईल. कधी कधी गिवन दिलेलं आहे, कधी कधी काढावं लागतं. एवढं काय आलं, हां, लिहून घ्या, एवढं क्वेश्चन लिहून घ्या, बाकीचं पुढचं सांगतो. तीन मार्क्ससाठी समेत आहे. जर असं आलं तर 3 मार्क्स आहे, डायरेक्ट रेडीमेड गिवन व्हॅल्यू म्हणून छोटे. ठीक आहे, बघा आता या सममध्ये आपल्याला कसं आहे, हे जे सब इंटरवल्स आहेत ते ऑलरेडी त्यांनी पाडून दिलेले आहेत. म्हणजे त्यांनी सांगितलेलं आहे आपल्याला ऑलरेडी किती पार्ट्स आहेत, 1, 2, 3, 4, 5. 5 इंटरवल. इंटरवल अर्थ काय, किती कॉलम आहेत इथं, इथं किती कॉलम आहेत, 5 कॉलम्स आहेत. 1, 2, 3, 4, 5. 5 कॉलम म्हणजे किती, 5 इंटरवल, स्मॉल एन. आणि सब इंटरवलचा अर्थ काय, यांच्या दोघांमधला डिफरन्स तुम्ही चेक करा, कॅल्सी काढा. 1/2 - 0 किती आन्सर आलं, असं 1/2 - 0 करायचं. 1/2 म्हणजे एच किती आपला, हिअर एच इज इक्वल टू 1/2. दुसरं चेक करा पुढचं, 1 - 1/2 3/2 डिवाइड -1/2 सॉरी 1 येत आहे ना एक्झॅक्ट. 2 - 3 / 2 1/2 आले का.
प्रत्येक नंबर आधी हा नंबर, नंतर मायनस हा नंबर मायनस हा नंबर मायनस हा नंबर मायनस वन हाफ आलं आहे. म्हणजे तुमचं सब इंटरवल एच किती आहे? 1/2 आहे. बरोबर. मग आपल्या सगळ्या व्हॅल्यू गिवन दिलेल्या आहेत. मग याच्यानुसार या चार्टनुसार हिअर लिहिलेलं आहे ऑलरेडी. चला y0 इज इक्वल टू काय पकडणार मी? 1. y1 काय पकडणार? 0.6064. y2 0.3676. y3 0.2231. आणि याला काय बोलणार मी? yn 0.1353. एवढं कळालं? आपल्याला फॉर्म्युल्यामध्ये कोणते कोणते व्हॅल्यू लागतात त्या सगळ्या आहेत का बघा. y0 yn झालं, y1 झालं, y3 झालं, y2 झालं, y4 नाहीच आहे, गरज नाही. एच आहे का? आहे. सगळ्या व्हॅल्यू आल्या. हां, मग सम सॉल्व असताना इथं लिहायचं. म्हणून बाय सिम्पसन 1/3 रूल जो फॉर्म्युला आहे तो परत लिहायचा इथं. आधी आपण स्टार्ट करतो म्हणून दिला, पण हा फॉर्म्युला परत इथं ॲज इट इज इथं परत कंपल्सरी लिहायचं प्रत्येक सममध्ये. ठीक आहे. आता काय करणार इथं? मग व्हॅल्यू काय करणार आपण? पुट करणार. ज्या व्हॅल्यू आहेत त्या व्हॅल्यू त्यामध्ये पुट करा. ए किती आहे आपला? ए यायचं राहिलं ना. ए किती आहे? एची व्हॅल्यू किती आहे? 0. हे सम ए काय असतं? लोअर लिमिट आणि बी काय असतं? अपर लिमिट. एची व्हॅल्यू काय झाली? 0. बीची व्हॅल्यू काय आली? 2. एवढं कळालं सगळ्यांना? चार्ट गिवन दिलेला आहे. y0, y1, y2, y3, yn. ए बी यांच्या दोघांमधला डिफरन्स काढला, काय आलं? एच. सगळ्या व्हॅल्यू आपल्या आल्या. फॉर्म्युला आपण खाली लिहिला, त्या व्हॅल्यू त्याच्यामध्ये पुट करा. ए काय आपला? 0 to 2 एफ ऑफ एक्स. एफ ऑफ एक्स म्हणजेच काय असतं? जी इथं व्हॅल्यू असते तीच, म्हणजे हेच लिहायचं परत. e⁻⁻x इंटू dx इक्वल टू फॉर्म्युला आता आपला जो आहे तो एच किती आपलं? 1/2 अपॉन 3. बरोबर. किंवा तुम्ही 0.5 लिहिलं तरी चालेल. नंतर काय? y0 किती आपला? 1. yn किती आपला? 0.1353 प्लस 4 ब्रॅकेटमध्ये y1 0.6064. y1 नंतर काय? y3 0.2231 प्लस 2 इंटू y1 झालं लिहून, y3 झालं लिहून, yn झालं लिहून. राहिलं काय? फक्त y2 राहिलं. 2 इंटू y2 किती आपला? 0.3676. y4 आहे का? नाही. याला आपण y4 नाही म्हणणार, याला आपण काय बोललो? yn बोललो. ठीक आहे. म्हणजे इथं एवढंच आहे. ब्रॅकेट कंप्लीट केला. कॅल्सीमध्ये व्हॅल्यू टाकायची आणि आन्सर काढायचं. संपलं सम. e⁻⁻x dx इथं जे आन्सर असेल ते लिहून टाकायचं आणि पुढं लिहायचं ॲप्रॉक्सिमेटली. सोपं आहे. 3 मार्कला 3 मार्क पडतील. लिहून टाका. त्याचा आन्सर नीट काढा. कॅल्सीमध्ये जसं दिसतंय तसं पुट करा. ते पुट करताना जर चुकलं तर आन्सर चुकणार. ब्रॅकेट थोडेसे नीट टाकतो. हा मोठा ब्रॅकेट आहे आणि हा मोठा ब्रॅकेट आहे. बाकी हे आतले सगळे छोटे छोटे ब्रॅकेट आणि इथं असं. हे जर जमत नसेल टाकायला तर 1/2 म्हणजे काय असतं? 0.5. 0.5 डिवायडेड बाय 3 टाका. असं जर जमत नसेल टाकायला तर. नाहीतर आन्सर चुकेल. व्हॅल्यू पुट करताना नेट पुट करा. सगळ्यांचे चेक करा. अक्षर आयुष आता खूप दिवसांनी लिहिला असेल, जाऊ दे. 0.86475 असा आन्सर आला. तुझं स्टार्टिंगचंच चुकलेलं असणार आहे. हे सगळ्यात पहिल्यांदा तू कॅल्सी क्लिअर कर. कॅल्सी क्लिअर कसा करायचा? हे एम नाही लागत. शिफ्ट आणि 9 3 इक्वल टू इथं फक्त डी आणि मॅथ पाहिजे. आता हे तुला टाकायचं आहे. असं दाबलं, इथं तू काय दाबणार? 1/2 दाबणार आहे. आधी 1 किंवा इथं ये आधी वरती मिनिट आणि मग हे बटन दाब. 1 डिवायडेड बाय 2 आणि मग खाली येऊन काय 3 आणि मग पुढचं लिह.
हां हां हां, काही काही जण आहेत तसे, बरोबर. COPचे आहेत काही काही जण. बरं, आता याच्यात तुम्हाला चार्ट वेट काही दिलेलं नाही आहे. मागच्या वेळेस चार्ट दिलं तर सोपं समजतं. आता इथं काय आहे, तुम्हाला लोअर लिमिट काय दिलं आहे, बी किती दिलेलं आहे, 0. अप्पर लिमिट आपलं AB असं होतं ना फॉर्म्युल्यामध्ये, वरती नाही काय आहे, बी आहे, बरं उलटं लिहिलं आपण. हे आपलं काय आहे, लोअर लिमिट काय A आणि अप्पर लिमिट काय B, ठीक आहे. आणि युजिंग 1/3 रूल टेकिंग H इज इक्वल टू काय सांगितलं आहे, 1/4. म्हणजे H तुम्हाला ऑलरेडी दिलेलं आहे, पण आपल्याला व्हॅल्यू काढावं लागणार, बरोबर ना. मग इथं मी काय करतो, एक्सच्या व्हॅल्यू लिहितो, पण आपल्याला इंटरवल काढावं लागणार. म्हणजे आपण काय करणार आहे, H जो आहे 1/4 प्रत्येक वेळेस काय करणार, इन्क्रीमेंट करणार, 1/4 वाढवत जाणार. आणि व्हॅल्यू तुमची काय असणार, ही असणार. म्हणजे एक्स आपला हा आहे आणि y इज इक्वल टू f ऑफ एक्स तुम्ही काय घेणार, 1/1 प्लस एक्स स्क्वेअर घेणार, बरोबर. हां, मग आता एक्स पहिल्यांदा 1/4 आहे. H आपल्याला व्हॅल्यू म्हणजे काय करावं लागेल, हाईट डिफरन्स काढावं लागेल. ठीक आहे, मी पहिल्यांदा काय करतो, स्टार्ट कुठून झालं आहे, लोअर लिमिट काय 0, म्हणजे इथं 0 देतो. लक्ष द्या 1 मिनटं, लोअर लिमिट इथं 0 लिहिलं. तुम्ही जी स्टेप आहे, डेव्हिएशन आहे, ते तुम्ही कितीने वाढवणार आहे, 1/4 वाढवणार आहे. मग पहिल्यांदा 0 आलं, हां. दुसरा नंबर काय आला, 1/4. 1/4 प्लस 1/4 करा कॅल्सीवर, 1/2. हे कसं आलं, 1/4 प्लस 1/4 काय आलं, 1/2. 1/2 प्लस 1/4 3/4. 3/4 प्लस 1/4 काय आलं, 1 आला का, 1 बरोबर. म्हणजे एंड कुठं होणार, इथं होणार एंड. लो अप्पर लिमिट काय आहे, 1 आहे, एंड तिथं होणार. स्टार्ट कुठून केलं, 0 पासनं आपण प्रत्येक वेळेस वाढवत किती जाणार आहे, त्यांनी सांगितले स्टेप कितीने वाढवा, 1/4 वाढवा, बरोबर. मग 1/4 वाढवत गेलो. 0 प्लस 1/4 1/4, 1/4 प्लस 1/4 1/2, 1/2 प्लस 1/4 3/4, 3/4 प्लस 1/4 1 एंड झालं. आता या ज्या व्हॅल्यू आहेत एक्सच्या, यामध्ये टाकायच्या. मग आता कॅल्सी घ्या, 1/1 प्लस 0 स्क्वेअर, म्हणजे आन्सर काय येईल याचं, 1 येईल. कॅल्सीवरती करा तुम्ही, 1/1 या एक्सच्या जागी हे जे वरचे एक्सच्या व्हॅल्यू आहेत ना, त्या पुट करायच्या. हां, याचं 1च येणार. पुढचं घ्या, 1/1 प्लस 1/4 स्क्वेअर, असं करायचं. 4/5. पुढचं असं लिही किंवा पॉईंटमध्ये लिही. 4/5 पॉईंटमध्ये किती आले, पण ते एक्झॅक्ट आले की नंबर ते सांग. 4/5 एक्झॅक्ट नंबर काय आहे, 4/5. आन्सर SD दाबल्यावर काय येते पॉईंटमध्ये, 0.8 येते. हां, ठीक आहे. मग असं असेल तर ठीक आहे, पण जे अर्धवट समजा जास्त नंबर आले तर नाही घ्यायचं. समजा आता हे 0.8 परफेक्ट नंबर आहे ना पूर्ण, तर घ्यायचं. समजा जर आन्सर तुमचा असं आलं असतं 0.89234125 असं आलं असतं, तर आपण असं नाही चालणार की 1 2 3 4 नंबर घेतले आणि हे सोडून दिलं, तसं नाही चालणार. मग तसं घ्यायचं नाही. मग काय ठेवायचं, 4/5 तसंच ठेवायचं. मिनिंग कळतंय. एकतर तुम्ही 4/5 फ्रॅक्शनमध्येच घ्या, किंवा तुम्हाला जर असं पूर्ण नंबर असेल 0.8 एंड झालं, त्याच्या पुढं काहीच नाही ना, तर असं घ्या. सोपं जातं ना 0.8 घेतलं तर कॅल्सीमध्ये टाकायला, बरोबर. आता इथं काय करणार, 1/1 प्लस 1/2 स्क्वेअर, 2/3. 2/3चं पॉईंटमध्ये किती येते, SD दाब, शेवटपर्यंत 666 आहे. मग राहू दे असंच, हे पण कट करतो. याचं सांग, हां राहू दे, फ्रॅक्शनमध्येच राहू दे, असंच सांग. 4/7
तुम्हाला समजतंय का काय करायचं आहे? हां, कॅल्सीमध्ये हे करा 1/1 प्लस 1/4चा स्क्वेअर, हे आन्सर येते का चेक कर. नंतर 1/1 प्लस 1/2चा ब्रॅकेटचा स्क्वेअर, नंतर 1/1 प्लस 3/4चा ब्रॅकेटचा स्क्वेअर. हां हां हां, मग सांग 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 आन्सर काय. हे बघ y इज इक्वल टू एफ ऑफ एक्सचा अर्थ काय की तुमचं जे फंक्शन दिलेलं आहे, जे इक्वेशन दिलेलं आहे, त्या इक्वेशनमध्ये इथं एक्सच्या जागी इथं जे नंबर चेंज होतील ते पुट करा. इथं एक्सची व्हॅल्यू आहे ना काहीतरी, आता एक्सची व्हॅल्यू दरवेळेस चेंज होती आहे, आपण एक्सचा कॉलम बनवला हा, याचा अर्थ काय एक्सची व्हॅल्यू दरवेळेस जी चेंज होईल ती चेंज करून असं बनवा. याचा आन्सर सांग किती आहे. 16/17. पॉईंटमध्ये नको सांगू, जाऊ दे, आधी असंच करू आपण. पॉईंटमध्ये किती आलंय? कसं काय रे? हां, 0.9411 जे असेल ते सांग. हां, 0.9411. ठीक आहे, 4 नंबर. हां, याचं सांग. 0.8. 0.5. आले, समजलंय? एवढं कळलं का? काय केलं सांग, दोघांपैकी कोणी पण सांग. हां, ते क्वेश्चन होता एव्हॅल्युएट, त्याच्या खालचं सांग सगळं. एव्हॅल्युएटच्या खाली. हां dx होता. हां, dx सोडून द्यायचं. हां हां, अपर लिमिट बनत, लोअर लिमिट 0 घेणार, अपर लिमिट 1 घेणार, इन्क्रीमेंट 1/4 वाढवत जाणार दरवेळेस. बरोबर, समजलं? हां, मग काय म्हणून बाय युजिंग सिम्पसन्स 1/3 रूल a to b f of x into dx is equal to h/3 y0 plus yn plus 4 into y1 plus y3 dash 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 plus 2 into y2 plus y4 plus dash dash dash. बरोबर आहे ना? 1 इथं ऑड नंबर, इथं इवन नंबर, का उलटं झालंय? बरोबर आहे. हां, 4 आणि 2, आणि इथं काय h/3. ओके, मग आता व्हॅल्यू पुट करा. आधी आपल्याला व्हॅल्यू बनवायच्या, सांगा h काय 1/4, ते तर दिलेलं डायरेक्ट. a काय, ठीक आहे, ते पण लिहिलेलं आहे आपण, a आणि b लिहिलेले वरती. हां, y0 1, y1 0.9411, y2 0.8, y3 0.64 आणि yn 0.5. बरोबर. आता व्हॅल्यू पुट करायचं फक्त. म्हणून a 0 to 1 dx upon 1 plus x square is equal to hलाच आपण असं करतो मी, h इज इक्वल टू 1/4 म्हणजेच किती येतं 0.25 येतं. ठीक आहे, इथं सोपं जाईल ते. 0.25 डिवायडेड बाय 3 चालेल ना? पॉईंटमध्ये काढलं फक्त. y0 1, yn 0.5 प्लस 4 इंटू y1 0.9411, y3 0.64 प्लस 2 इंटू 0.8. सांगा आन्सर. 0 to 1 0.7853. ठीक. 1 plus x square is equal to 0.7853
ॲप्रॉक्सिमेटली. समजलं? जर तुम्हाला चार्ट दिलं नसेल तर चार्ट कसं करायचं कळालं? लोअर लिमिटपासून चालू करायचं, अप्पर लिमिटपर्यंत जायचं आणि यस तुम्हाला दिलेला असतो. ठीक आहे, सॉल्व कर. चेंज काय? मागच्या दोन्ही सममध्ये आपल्याला पहिल्या सममध्ये तर आपल्याला सगळं रेडीमेड दिलं, काहीच करायचं नव्हतं. या सममध्ये आपल्याला इंटरवल म्हणजे जे इन्क्रीमेंट आहे ते दिलं, इन्क्रीमेंट दिलं ना, हे एच कितीने वाढवायचं ते दिलं. याच्यामध्ये आपल्याला काय सांगितलं आहे? लोअर लिमिट ए तुम्हाला दिले, बी तुम्हाला दिले 5. इन्क्रीमेंट दिले का कितीने वाढवायचे ते नाही सांगितलं. काय सांगितले की तुमचं जे काय आहे ते इंटरवल्स किती पाहिजे? 4 इक्वल इंटरवल्स पाहिजे. इंटरवल्सचा अर्थ काय? एन म्हणजे काय असतं? इथून एक इंटरवल, इथून इथपर्यंत दुसरं इंटरवल, इथून इथपर्यंत तिसरं इंटरवल, इथून इथपर्यंत चौथं इंटरवल. किती इंटरवल झाले? 4. पण ॲक्च्युली कॉलम किती येणार? 5. समजलं इंटरवलचा फरक? मग आता आपल्याला 1 to 5 या नंबरला 4 इक्वल इंटरवल्समध्ये काय करायचं आहे? सब इंटरवल्समध्ये काय करायचं आहे? कन्वर्ट करायचं आहे. मग आता मी काय करतो बघा, इथं स्टार्टिंगला काय करतो? एक्स लिहितो, इथं वाय इज इक्वल टू 1/x+2 जे आपलं आहे नेहमीचं ते लिहितो. स्टार्टिंगला पहिला नंबर काय घेतो? 1. लोअर लिमिट काय आपलं 1 आहे, बरोबर. आता हे वाढवायचं कितीने ते आपल्याला माहिती आहे का? नाही. मग वाढवायचं किती? तर आपण फॉर्म्युला लिहिता एचचा फॉर्म्युला काय होता? b - a / n असं होतं ना, b - a / n. तर b किती आपलं 5 आहे, a किती आपलं 1 आहे आणि सब इंटरवल्स किती आहेत? n किती आपलं 4 आहे. मग कितीने वाढवायचे? 5 - 1 4 4/4 1. 1नी वाढवत जायचं नंबर. मग 1 पहिला नंबर, दुसरा नंबर काय 2, तिसरा नंबर काय 3, चौथा नंबर काय 4 आणि पाचवा नंबर काय 5. ते चेक करा परत. सब इंटरवल्स 4 आलेत का चेक करा. इथून इथपर्यंत 1, इथून इथपर्यंत 2, इथून इथपर्यंत 3, इथून इथपर्यंत 4. 4 सब इंटरवल म्हणजे कॉलम किती? 5. समजलं नक्की? हां. आणि बाकी काय? मग आता इथं काय करणार? आता याच्या पुढं इथपर्यंत आपण आलो, आता याच्या पुढं काय करणार ते सांग. y इज इक्वल टू f(x) इज इक्वल टू 1/1x+2. व्हॅल्यू पुट करणार ना आपण अशी 1/1+2 1/3. कॅल्सीमध्ये पॉईंटमध्ये काढा, अशी प्रत्येकाची व्हॅल्यू काढणार तुम्ही. त्याला खाली काय बोलणार मग? याला पहिल्यांदा y0 इकडचा जो नंबर असेल तो, इथल्या नंबरला y1, इथल्या नंबरला y2, इथल्या नंबरला y3 आणि शेवटच्या नंबरला काय बोलणार? yn बोलणार, बरोबर ना, yn. मग बाकीचं आपलं नेहमीप्रमाणे ए बी झालं. एच पण आपण काढला, एच किती आहे? 1. सगळे फॉर्म्युलेमध्ये जेवढे पण व्हॅल्यू लागतात तेवढ्या सगळं झालं का? मिळाल्या, बरोबर. पहिले सम रेडीमेड चार्ट दिलता, दुसऱ्या सममध्ये आपल्याला इन्क्रीमेंट दिलतं कितीने वाढवायचं. मग इन्क्रीमेंट आपण चालू करून केलं तर 0 पासून 1/4 ॲड करत गेलो. इन्क्रीमेंटनुसार आपण त्याचं काय जे कॉलम बनतील तेवढे बनवले. त्यामध्ये सब इंटरवल दिलते का तुम्हाला? जसं इथं सब इंटरवल किती आहेत? 4च आहेत, 1 2 3 आणि 4. तसं काही सांगितलेलं का? नाही. मग त्याचा विषय नाही तिथं. इथं सब इंटरवल सांगितलेत. लक्षात ठेवायचं, सब इंटरवल सांगितले की फॉर्म्युला कुठला वापरायचा? एचवाला. इन्क्रीमेंट काढण्यासाठी तुम्हाला सब इंटरवलचं फॉर्म्युला लागतो, बरोबर ना. b - a / n. n म्हणजे काय असतं? सब इंटरवल. हे लक्षात ठेवा, कन्फ्युजन करू नका. n म्हणजे काय असतं? सब इंटरवल. b म्हणजे काय? अप्पर लिमिट. a म्हणजे काय? लोअर लिमिट. मग 1 आलं, पहिला नंबर 1 लिहिला. वाढवत किती जाणार आहे? 1 का लिहिलं? इथं 1 आलं म्हणून लिहिलं आहे का इथं 1 आहे म्हणून लिहिलं आहे? इथं 1 नंबर कुठला आहे? हा इथला आहे का इथला आहे? तसं नाही. कुठला क्वेश्चनचा? हां, मग ते नक्की नीट सांगा. तुम्ही काय बोलले ते बोलले ते नाही आहे. हा 1 जो आहे हा कुठला आहे? लोअर लिमिटवाला. 1ने आपण वाढवत जातोय. इन्क्रीमेंट कितीने करतोय? 1ने. 1 + 1 2. तिथं जर 0.8 आला असतं तर 1 + 0.8. जे आन्सर येईल परत 0.8. जे आन्सर येईल परत +0.8. समजलं?
ठीक आहे, याचे आन्सर्स काढा, त्याला नावं द्या, काय असेल ते फॉर्म्युल्यानुसार सम सोडून दाखवा मला. समजलं सम नक्की आदित्य?